लिहिते होऊया. प्रश्न 1. खालील चित्राची माहिती 3 ते 4 वाक्यात लिहा. बघा, इथे एक चित्र दिलेलं आहे, तर मग त्या चित्राच्या आधारे आपल्याला माहिती लिहायची आहे. चला तर मग माहिती लिहूया. शेतकरी शेतात भाताची लावणी करत आहे. पाऊस सुरू आहे. पाऊस लागू नये म्हणून शेतकऱ्याने डोक्यावर गोणी घेतलेली आहे. प्रश्न 2. पावसाळ्यातील तुम्हाला आलेला अनुभव वर्गात सांगा. त्याबद्दल 3 ते 4 ओळी माहिती लिहा. शाळा सुटण्यापूर्वी पाऊस पडून गेलेला होता, म्हणून सर्व मुले-मुली घरी जाताना साचलेल्या पाण्यातून आनंदाने उड्या मारत घरी जात होते. तसेच काही जण कागदी होड्या बनवून पाण्यात सोडत होते. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरण म्हणून एक दिलेलं आहे बघा, पाऊस, पाणी. त्यामध्ये शब्द लपलेले आहेत पाऊस, पाणी आणि ऊस. अशाच प्रकारचे अर्थपूर्ण शब्द आता खालील शब्दात आपण शोधूया. पुढचा शब्द आहे रंगपंचमी. बघा, रंगपंचमीमध्ये शब्द तयार होत आहेत रंग, त्यानंतर पंचमी आणि पंच. आधारवड. बघा, या शब्दात आता आपण शब्द शोधूया. आधार, धार आणि त्यानंतरचा शब्द वड. प्रश्न 2. समानार्थी शब्द लिहा. झाड. त्याचा समानार्थी शब्द आहे तरू आणि वृक्ष. फूल. समानार्थी शब्द सुमन, पुष्प. पाणी. समानार्थी शब्द जल, जीवन. रस्ता. समानार्थी शब्द पथ, मार्ग. प्रश्न 3. विविध स्वरचिन्हांचा वापर करून प्रत्येकी 2 शब्द तयार करा. उदाहरण कर. कर पासून शब्द केलेले आहेत करा, केर. अशा प्रकारचे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. चला तर मग बनवूया शब्द. बळ. त्यापासून झालेले शब्द बाळ, बीळ. मग, मूग, मागे. सर, सार, सरी. नळ, नळी, नीळ. प्रश्न 4. कवितेतील शब्द शब्दकोड्यात शोधा व लिहा. बघा, इथे एक शब्दकोडे दिलेले आहे. या शब्दकोड्यामध्ये कवितेमध्ये आलेले शब्द आहेत, ते शब्द आता आपल्याला शोधायचे आहेत. बघा, उदाहरण म्हणून एक शब्द दिलेला आहे रिमझिम आणि त्याला गोल करून दाखवलेला आहे. अशा पद्धतीचे शब्द म्हणजेच कवितेतले शब्द आपल्याला शोधायचे आहेत. शेला, मऊ, डोंगर, हिरवागार, रस्ता, नदी, नाले, ओढे, दरवर्षी, पाऊस, धरती, चारा, वसा, गुरे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.